नमस्कार मित्रांनो, विजन अकॅडमी आपलं सर स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरतीबाबत नवीन अपडेट मिळत आहे. ते म्हणजे कंत्राटी शिक्षक भरतीबाबत नवीन जे काही अपडेट्स येत आहेत. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, जो 23 सप्टेंबर 2024 रोजी शासनाने एक परिपत्रक GR काढला होता. त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होते की 10 आणि 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक घेण्यात येणार आहे. त्याच कंत्राटी शिक्षक भरती करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, याच कंत्राटी शिक्षक भरतीबाबत नवीन अपडेट्स मिळत आहेत. ते म्हणजे जे काही जिल्हा परिषदनुसार कंत्राटी शिक्षक आता 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये घेण्यासंबंधी फॉर्म सुरू झाले आहेत. त्यासंबंधी जाहिरात आली आहे. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर माहिती. मित्रांनो, जे काही 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये जिल्हा परिषदमार्फत कंत्राटी शिक्षकाची भरती केली जाणार आहे. जो GR 23 सप्टेंबर 2024 रोजी शासनाने प्रसिद्ध केला होता. तर या GRनुसार आता जाहिराती येण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेनुसार जाहिराती येण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो, यामध्ये जे काही जिल्हा परिषद वर्धा आणि जिल्हा परिषद गडचिरोली या 2 जिल्हा परिषदेच्या जाहिराती आल्या आहेत. त्यासंबंधी परिपत्रक प्रसिद्ध झाले आहेत. त्यासंबंधी फॉर्म भरण्याला सुरुवात आता झाली आहे. मित्रांनो, या दोन्ही जिल्हा परिषदेचे फॉर्म भरण्यास सुरुवात 1 ऑक्टोबर 2024 ते 10 ऑक्टोबर 2024 रोजी मुदत दिली आहे. म्हणजे 10 दिवसाचा फॉर्म भरण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे. जे DED BED धारक आहेत तर अशा सर्वांसाठी मित्रांनो ही महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर मित्रांनो, आता या जाहिरातीनुसार टेट व TET या परीक्षेची सक्ती असणार नाही. मित्रांनो, जे काही शासन 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये एक कंत्राटी शिक्षक घेत आहे. तर या कंत्राटी शिक्षकासाठी टेट परीक्षा किंवा TET परीक्षेची सक्ती कुठेही याच्यामध्ये करण्यात आली नाही. तुमच्याकडे जी समजा तुम्ही टेट दिली असेल, TET दिली असेल तरी चालते. जर टेट नसेल दिली तरीसुद्धा तुम्हाला यामध्ये घेतलं जाऊ शकते कंत्राटी पद्धतीने 1 वर्षाच्या कालावधीसाठी. तर मित्रांनो, यामध्ये या जाहिरातीनुसार आता तुम्हाला टेट परीक्षेची सक्ती असणार नाही. त्यानंतर मित्रांनो, तुमचं बेसिक जे एज्युकेशन आहे, तुमचं प्रोफेशनल एज्युकेशनल तुमचं DED BED हे असणं आवश्यक आहे. बाकीच्या शिक्षकासाठीच्या पात्रता असतात त्या संपूर्ण पात्रता यासाठी लागू असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, जिल्हा परिषद वर्धा आणि जिल्हा परिषद गडचिरोली या 2 जिल्हा परिषदेत फक्त जे काही परिपत्रक प्रसिद्ध झाले आहेत कंत्राटी शिक्षक भरतीबाबत. मात्र इतर जिल्हा परिषदेचे जे काही परिपत्रक अजून आलेले नाहीत. तर मित्रांनो, येत्या 1-2 दिवसामध्ये बाकीच्या जिल्हा परिषदसुद्धा परिपत्रक निघणार आहेत कंत्राटी शिक्षक भरतीबाबत. लवकरच संपूर्ण जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती हे परिपत्रक आपल्याला दिसणार आहे. त्यानुसार त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, ही होती DED BED धारकांसाठी महत्त्वाची नोटिफिकेशन. येत्या काही दिवसात तुम्हाला सुद्धा कंत्राटी शिक्षक भरतीचे फॉर्म भरण्यास संधी मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली आहे सदर फॉर्म हे शिक्षणाधिकारी. मित्रांनो, आता हे झाले संपूर्ण माहिती. पण हे फॉर्म जमा करायचे कुठे, कोणाकडे सादर करायचे, त्यासाठी कोणती डॉक्युमेंट्स जोडायची ते संबंधी खालचा मुद्दा पाहूया. मित्रांनो, यामध्ये आहे सदर फॉर्म हे शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे जमा करायचे आहेत. तर मित्रांनो, हे फॉर्म्स तुम्ही जे जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी असतात प्राथमिक विभाग, यामध्ये मुद्दा राहिला शिक्षण अधिकारी प्राथमिक, तर यांच्याकडे हे संपूर्ण डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत. प्राथमिक विभागाचे जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी असतात, एक माध्यमिक आणि एक प्राथमिक. तर मित्रांनो, यांच्याकडे जमा करायचे आहे. मित्रांनो, यासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत, तुमचं 10वी 12वी DED पदवी, त्यानंतर तुमचं जे काही पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर ते, त्यानंतर तुमचं DED, TET असेल TETचं सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं टेट असेल तर टेट नसेल तरी चालते, असेल तरी चालते. त्यानंतर मित्रांनो, हे झाले तुमचं हे संपूर्ण एज्युकेशनल क्वालिफिकेशन. त्यानंतर तुमचं आधार कार्ड, त्यानंतर हे जे बाकी तुमच्या हे संपूर्ण ह्या संपूर्ण गोष्टी यामध्ये जोडायच्या आहेत. ह्या संपूर्ण एक झेरॉक्स तुम्हाला फॉर्मसोबत अटॅच करायचे आहे, फोटो जोडायचा आहे. आणि हा सदर फॉर्म हा तुम्हाला जिल्हा परिषद जे काही त्यांनी नेमून दिलेले अधिकारी असतील त्यांच्याकडे जमा करायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने संपूर्ण प्रोसेस आहे कंत्राटी शिक्षक भरतीबाबत. मित्रांनो, कंत्राटी शिक्षक भरतीचे अपडेट्स फक्त ह्या 2 सध्या तरी जी काही वर्धा आणि गडचिरोली या 2 जिल्हा परिषदेने प्रसिद्धी केली आहे. लवकरच बाकीच्या जिल्हा परिषदसुद्धा याबाबत परिपत्रक जाहीर करतील, प्रसिद्ध करतील. त्यानंतर सदर जिल्ह्यातील उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे. सध्या तरी 1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान गडचिरोली आणि वर्धामध्येच फॉर्म
जिल्ह्यातीलच उमेदवार डी.एड धारकांना हे फॉर्म भरण्यासाठी द्या तरी संधी आहे. इतरांनासुद्धा लवकरच मिळणार आहे. तर मित्रांनो, ही होती जिल्हा परिषद कंत्राटी शिक्षक भरतीबाबत अपडेट्स. मित्रांनो, यामध्ये 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सदर कंत्राटी शिक्षकाची नेमणूक होणार आहे. एक वर्षाच्या सुरुवातीच्या बेसवर घेणार आहे मित्रांनो. त्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स चेक केल्यानंतर पुढे कंटिन्यू त्यांना ठेवायचे की नाही ते नंतर निर्णय घेतला जाणार आहे. तर मित्रांनो, बाकीच्या जिल्ह्यांचे नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला यासंबंधी व्हिडिओ पाठवला जाईल. मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.